हां काय करत आहे मग? हे खेबडे सांगणं का करतायस? एकाचे 2 पायलीचे 3. का वे? हे काकडी आहे ज्याला मी किसली आहे. मला याचे थालीपीठ करायचे आहेत. तर मी याला अच्छा. किसली, यात मसाले वगैरे टाकले. हां हां ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या टाकल्या आणि पहिल्यांदाच बनवत आहे. बघू कसं होते ते. बरं असं बनवले जाते का? अबे हॅलो, पातळ केले जाते म्हणलो आधी. मी बी नोटीस नाही केलो यार. अले बनवता नाही येतले. शिकशील काय टेन्शनचा विषय नाही. हो हॅलो, शिकशील, मी शिकवून देतो तुला, तू टेन्शन नको घेऊस. मी शिकवून देतो इले. अच्छा, हमको सिखा रिया है. समजली? मला काही समजा आहे नाही. झाला ना त्याला किती काय करत आहे, सोड ना. खून करीन, त्याचा मर्डर करीन. माई मर्जी, माया थालीपीठ. पाय तू असा बनवली आहे, मी जो बनवीन आता तो बघशील. युनं बनवलेलं बघा तुम्ही, मी बनवून दाखवतो मग याच्यानंतर. अरे मी बनवतो तुझ्यापेक्षा चांगला. आणि बिघडले ना तर तू आहेस ना मी आहेस, समजलंस ना. कारण तेवढा मोठा, तेवढा माझ्या 2 काकड्या, तेवढा माझा मसाला, किसलो म्हणलं. ते काही असो, ते जर वाया गेलं तर तू वाया गेलास समज. जमले तर मग पाय जमले म्हणजे जमणार आहे, मला माहित आहे. हा मी बनवलेला. हो हा पाहून घ्या तुम्ही, मी बनवलेला आहे. जेव्हा शिकला ना. हो, चल घे फॉर्म बघून मध्ये पडसे सांग त्याच्यात नमक वगैरे काही. पाहिलं सगळं ठीक आहे. नमक वगैरे कधी कच्चेच खाऊन गेली का? प्लास्टिकचा नाही, वांगा पाहिजे तो. वांग्याने एक नंबर होते. आणि जसा माझा थालीपीठ निघला आहे छान गोल गोल, तूट ताट झाला तर तो पण मान्य होणार नाही. तू त्याची टेन्शन नको घेऊस. A few moments later. बिजडला जास्त झाला रे. जास्त नाही, त्याच्यात पाणी नाही टाका लागत, समजला ना. तू सगळं गुड गोबर करून टाकलायस आता. काय गोष्ट करते ते समजू शकतो. म्हणजे फक्त एवढं नाही शिजला. ए भाऊ सध्या निघो ना, काय इज्जतच्या कळत जळलंच तर जळ, काही फरक नाही पडणार.
बसण्यासारखं एका ठिकाणी डिसिजन नॉट पॉसिबल. हो ना. क्या होईल बाबा, पाहून रे बाबा. आई कसं आईपर्यंत व्हिडिओ पोचला पाहिजे आणि तो शिव्या द्यायसाठी फोन पण आला पाहिजे. जमून गेलेला ना आता, पूर्ण बिघडला. बकऱ्या तसे करायला लागतात का? कसं झाला मी शिकवून देतो तिले. काकडीचे पराठे तुम्ही असे बनवले का जो मला आतापर्यंत सांगत होता का? पूर्ण बिघडला यार. त्याच्यातून एकही नाही जमणार आहे. हा, त्याच्यातून एकही नाही जमणार आहे. पाणी टाकाच नाही लागत. नाही. काकडी पहिलेच ओली राहते. नाही ना यार, मग का काकडीची भजी बनवू का आता? अति शहाणा त्याचा बैल रिकामा. अरे पूर्ण बेकार झाला. बघा, म्हणून जीवनात कधी ओव्हर कॉन्फिडंट राहायचं नाही. ओव्हर कॉन्फिडन्स पाहिजे नाही. हा याचा पराठा आणि हा माझा पराठा विथ दही अर्धा खाऊन झालेला आहे. पण आता याचं कसं करू तर? आय डोंट नो. तर सगळा सत्यानाश करून सर मस्त बसले आहेत. पाय फटून का म्हणजे त्याला पसरून मस्त बसले आहेत. आणि मी आयडिया लढवून यामध्ये थोडंसं ॲडिंग करून थोडंसं आटा, थोडासा बेसन वगैरे मसाले वगैरे ॲड करून मी आता हे कसे तरी बनवत आहे आणि जमत आहेत. बघा जमत आहेत आणि सर आता खात आहेत. आहे ते बनलेले. माझ्या सासूबाईपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचला पाहिजे ना. उद्या फोन आला पाहिजे, बकऱ्या का करून ठेवला. का म्हणते तू? असं आई म्हणाल ना तू का म्हणशील तर आई काही पण म्हणू शकते. तर बस एवढंच. असे रोजचे कांडे आमचे होतात. शूट पहिल्यांदा केला नाही. असं रोज काही ना काही आम्ही सत्यानाश करून ठेवतो. पण छान वाटला. माझे थालीपीठ पण छान झाले आहेत. पहिला वाला खूप टेस्टी होता. आता हे थोडे तेवढे टेस्टी नाही झाले आहेत कारण की ह्या माणसानं थोडीशी गडबड केली म्हणून. सो दॅट्स इट. आज सगळ्यांना टाटा बाय बाय म्हणून दे. व्लॉग मी इथेच खतम करत आहे. आजच्या व्लॉगचा हिरो माझा नवरा होता. इंट्रोड्यूस तर केला नाही त्यानं ब्लॉगमध्ये तुम्हाला की हॅलो हाय गाईज हाऊ आर यू, कसे आहात. पण बाय बाय जरूर म्हणेन. हां, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कोण म्हणेन? हो, हे जे बोलली ते करा. हां. तर जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब म्हण बरं. सबस्क्राईब करा. टाटा.